नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. खूप सोप्या पद्धतीमध्ये अस्तर कसं जोडायचं सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका. सर्वात पहिले आपण क्रॉसपट्टी इथे घेतलेली आहे. आता अस्तरची आणि ब्लाउज पीसच्या दोन क्रॉसपट्ट्या आहे. ब्लाउज पीसची क्रॉसपट्टी सरळ आहे, खालच्या साईडला ठेवलेली. त्याच्यावरती आपल्याला ही अस्तरच्या 2 पट्ट्या ठेवलेल्या आहे. एक पट्टी अस्तरची उचलायची, खालच्या साईडनं टाकून घ्यायची. बघा मी कशी टाकलेली आहे. म्हणजे ब्लाउज पीसच्या दोन्ही पट्ट्या मध्ये आहे आणि दोन्ही बाजूला अस्तरच्या एक एक आहे. आपल्याला अस्तरची आणि ब्लाउज पीसची एक उचलायची आणि एक अशा समोरासमोर ठेवायची. बघा ही बाजू समोर आली पाहिजे आणि ही पण समोरासमोर आली पाहिजे. आपल्याला ह्या पद्धतीने अशी म्हणजे उलट्या पालट्या अजिबात होती नाही. चला, एक बाजूला ठेवलेली आहे. आता एक मी इथे शिलाई मारून दाखवते तुम्हाला. आता खालच्या साईडला आपला ब्लाउज पीसचा कपडा सरळ आहे, त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या पट्ट्या आपल्याला खालच्या साईडनं शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारायच्या वेळेस आहे ना, तुम्ही अर्धा इंच मार्जिन घेतलेलं असेल तर पूर्ण अर्धा इंचाची शिलाई मारायची. चला, त्याच्यानंतर आहे ना अस्तरची पट्टी समोर करून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं नख मारून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग छान येते. आता हे मार्जिन आहे ते आपल्याला अस्तरच्या पट्टीच्याच बाजूला आलं पाहिजे. आता आपल्याला अस्तरवरती संपूर्ण दाब शिलाई द्यायची आहे. शिलाई घेताना ब्लाउज पीसवरती आली नाही पाहिजे, पट्टीवरती. आता इथे झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हे बघा मध्यभागी असा कपडा फोल्ड करायचा. अस्तरची पट्टी खालच्या साईडला टर्न करायची. वरच्या साईडला एकदम अशी कडेला फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची. हे बघा अशी आपल्याला ही क्रॉसपट्टी जोडायची असते अस्तरला. दुसरी पण ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आणि अस्तरच्याच मापाने बाहेरचा कपडा आहे ना ब्लाउज पीसचा फिनिशिंगमध्ये कट करायचा. चला, दुसरी पण जोडून घेते. आता आपल्याला इथे बघा कटोरी कशी जोडायची सांगते. पहिले अस्तरच्या असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे. हे बघा, बघू शकता गळा बरोबर आला पाहिजे. साईडचा जो आपला भाग आहे तो पण बरोबर आला पाहिजे. त्याच्यावरती आपल्याला ब्लाउज पीसच्या ह्या दोन्ही कटोऱ्या ठेवून घ्यायच्या आहे. ब्लाउज पीस नेहमी अर्धा इंचानी जास्तच कटिंग करायचा. आता इथे एक बाजूला ठेवते आणि एक आता शिलाई मारून दाखवते. शिलाई मारताना हे बघा सुरुवात करायची आहे. आपल्याला एक लाईन इतका कपडा घ्यायचा. जिथे आपला कॉर्नर आलेला आहे तिथे आपल्याला सुई आतमध्येच ठेवायची असते, खाली कपड्याच्या आतमध्ये खाली, आणि नंतर आपल्याला कपडा फिरवून घ्यायचा आहे. आता इथे पण हे बघा तुम्हाला दाखवले, बोट ठेवलं तिथे सुई आतमध्ये खालीच आपल्याला गेली पाहिजे. नंतर कपडा फिरवायचा. संपूर्ण कडेला शिलाई मारायची. डावा हात आपल्याला खाली ठेवायचा म्हणजे खालचा कपडा अजिबात गोळा होत नाही किंवा चुन्या येती नाही. हे बघा, चला एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची. इथे पण बघा, इथे 5 ठिकाणी मी सुई आतमध्ये खाली ठेवलेली आहे. जिथे कॉर्नर येतो, जिथे आपल्याला कपडा फिरवायचा आहे तिथे दुसरी अशी जोडून घ्यायची आणि बाहेरचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा हा साईड पार्ट म्हणतात याला, किंवा याला कटोरी जोडतो, तो पण घ्यायचा आणि तो काय करायचा अस्तरच्या हे बघा दोन्ही पण असे समोरासमोर ठेवायचे. बघू शकता सारखंच आलं पाहिजे, एक साईडच नाही झाली पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यावरती आपल्याला हा ब्लाउज पीसचा कपडा तो पण सरळ ठेवून घ्यायचा आहे. आता एक बाजूला ठेवते आणि आपल्याला नेहमी शिलाई मारताना ना अस्तरवरती शिलाई मारायची. म्हणजे अस्तरची बाजू वरती आली पाहिजे, म्हणजे आपल्याला ना दिसतं खालच्या साईडला अस्तरवरती. वरून कधी शिलाई मारायची नाही. आता इथून आपण सुरुवात करणार आहोत. आता शिलाई मारायच्या वेळेस आहे ना जसं आपण आकार घेतलेला असतो तसंच आपल्याला हात पण फिरवायचा असतो आणि खालचा कपडा आहे ना नेहमी अस्तरपेक्षा थोडासा पुढे घ्यायचा, पाव इंच. हे बघा, आणि थोडासा कट जास्तच करायचा. हे बघा इथे कॉर्नर होता, इथे पण मी आतमध्ये सुई ठेवलेली आहे. त्याच्यानंतर खाली आली, इथे आतमध्ये सुई घातलेली आहे. बघू शकता. हे बघा, नंतर कपडा फिरवायचा. हाताने आपल्याला प्रेस करत चालायचं आहे म्हणजे खाली कपडा गोळा होत नाही. खूप फिनिशिंगमध्ये आपले इथे अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा जोडला जातो. ह्या पद्धतीने तुम्ही पण आहे ना असेच अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा जोडून बघा. खूप सुंदर इथे आपला फिनिशिंग पण येते ब्लाउजला. चला, एक साईड ही झालेली आहे. दुसऱ्या साईडला पण आपल्याला असंच जोडून घ्यायचं. फक्त आपल्याला सर्वात पहिले ना दोन्ही पण
जे पार्ट असतात ना कटोरीचे म्हणा, साईड पार्ट समोरासमोर ठेवायचे, नंतर शिलाई मारायची. आता इथे बघू शकता स्लीव्ज घेतलेली आहे बाही, ती पण कशी जोडायची, ती पण एकच साईडची होऊ नये म्हणून बघा खूप साऱ्या इथे बघा टिप्स मी सांगत असते. आता खालची साईड आहे ही ब्लाऊज पीसची स्लीव्ज आहे ना, ही सरळ आहे, बघू शकता हा कपडा सरळ आहे. त्याच्यानंतर अस्तरची ही बाही आहे ती वरती ठेवलेली आहे म्हणजे स्लीव्ज. त्याच्यातली आपल्याला एकच उचलायची आणि खालच्या साईडला बघू शकता कशी टर्न करायची ती. हे बघा इथे आपल्याला त्याला फक्त अशी टर्न करायची आणि आपल्याला अशी ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला अस्तरची एक उचलून घ्यायची आणि ब्लाऊज पीसची एक, दोन्ही पण सोबत उचलायचे आणि त्या बाजूला ठेवून घ्यायच्या. आता 2 खाली शिल्लक राहिलेले आहे, तर आपल्याला कपडा असा उलटा करून घ्यायचा म्हणजे अस्तरची बाजू वरती आली पाहिजे. आता ही बघा ब्लाऊज पीसची ना ती सरळ आहे, त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे. आपल्याला खालच्या साईडनं संपूर्ण अर्धा इंचाची शिलाई मारायची. आता तुम्ही अर्धा इंचाची मारा किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी मारली तरी पण चालेल. आता तुम्ही किती मार्जिन घेतलेलं आहे त्यानुसार इथे आपल्याला मार्जिन पूर्ण घ्यायचं आहे. इथे थोडंसं कट मारून घ्यायचे असे 2-3 म्हणजे ना फिनिशिंग छान येते आणि कपडा सरळ होतो किंवा व्यवस्थित उलटल्या जातो. नख मारून घ्यायचं. नख मारताना ना आपल्याला आहे ना छान असं म्हणजे अस्तरच्या बाजूला नख मारायचं आहे. आता इथे पण आहे आपल्याला आहे ना कडेला शिलाई मारायची आहे म्हणजे अस्तरवरती शिलाई मारायची आहे, दाब शिलाई. याला दाब शिलाई म्हणतात. आणि जे खालचं मार्जिन आहे ते अस्तरच्याच बाजूला गेलं पाहिजे, बाहीच्या अस्तरच्या बाजूला गेलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. चला त्याच्यानंतर आहे ना मध्यभागी असा कपडा उचलून घ्यायचा. अस्तरची बाही खालच्या साईडला टर्न करायची, व्यवस्थित हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर संपूर्ण अशी कडेला शिलाई मारायची आणि कपडा गोळा होताना याची पण काळजी घ्यायची. अजिबात कपडा गोळा होऊन द्यायचा आणि व्यवस्थित शिलाई मारायची. अस्तरचा कपडा वरच्या साईडला दिसला नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची आपल्याला, नाहीतर आपली सगळी फिनिशिंग जाते. आता संपूर्ण आपल्याला बघा असं प्रेस करून घ्यायचं हाताने, व्यवस्थित आहे ना अस्तर आणि खालचा कपडा पकडून घ्यायचा व्यवस्थित आणि सारखाच आला पाहिजे, नाहीतर काय वेळेस अस्तर बाहेर येतं असं नाही झालं पाहिजे. कडेची बाजू व्यवस्थित बघून घ्यायची, हाताने प्रेस करून घ्यायचं आणि संपूर्ण आपल्याला अस्तरवरती कडेला शिलाई मारायची आहे. खालचा कपडा गोळा होता नाही, गोळा व्हायला नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची, लक्ष देऊन करायचं. चला संपूर्ण इथे बघा बाईची शिलाई झालेली आहे आणि दुसरी बाई अशीच आपल्याला शिवून घ्यायची, बाहेरचा कपडा कट करायचा. पाठीमागचा भाग घेतलेला आहे. आता तुम्हाला जर पायपिंग करायची नसेल तर पहिल्यांदा काय करायचं बघू शकता, तुम्हाला सांगते आता ही ट्रिक सांगते. हा कपडा बघू शकता मी खाली ठेवलेला आहे म्हणजे तो सरळ ठेवलेला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे बघू शकता. आणि आपल्याला काय करायचं पूर्ण खालच्या साईडला आहे ना पट्टी लावायची नसेल तर खालच्या साईडला शिलाई मारायची, गळ्याच्या बाजूला पण शिलाई मारायची आणि आपल्याला इथून आहे ना कमरेच्या तिथून मध्यभागी हात टाकून हा कपडा बाहेर काढून घ्यायचा म्हणजे याला पायपिंग करायची गरज पडत नाही आणि संपूर्ण परत कडेला शिलाई मारून घ्यायची. पण मी ह्या ब्लाऊजला पायपिंग करणार आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे बघू शकता, अस्तर खाली ठेवलेलं आहे त्याच्यावरती ना हा ब्लाऊज पीसचा कपडा ठेवून घेतलेला आहे बघू शकता. आता हा उलटा करून घेतलेला आहे म्हणजे खालची बाजू आहे ना ब्लाऊज पीसची ती बघा आता उलटी झालेली आहे आणि त्याच्यावरती अस्तर आहे. आपल्याला काय करायचं आहे आता संपूर्ण पहिले गळ्याला शिलाई मारून घ्यायची, अगदी पाव इंचापेक्षा थोडी कमी मारली तरी पण चालेल आणि त्याच्यानंतर पूर्ण साईडनं पण शिलाई मारायची, कमरेला पण शिलाई मारायची कारण का मी गळ्याला पण पायपिंग करणार आहे आणि गोट पण म्हणतात त्याला आणि गळ्याच्या इथे छान अशी गळ्याला नंतर पायपिंग करून घेणार आहे किंवा गोट. संपूर्ण आपल्याला कडेला शिलाई मारून घ्यायची आहे, अजिबात कपडा गोळा होऊ द्यायचा नाही आणि कमरेला पण खालच्या साईडला पट्टी लावणार आहे मी, हात शिलाई करतो ती पट्टी, त्याच्यामुळे खालच्या साईडला पण मी संपूर्ण कमरेला शिलाई मारून घेणार आहे आणि बाहेरचा कपडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. अस्तरला अजिबात धक्का लागता कामा नये याची पण आपल्याला काळजी घ्यायची असते. चला संपूर्ण इथे बघा अस्तर कसं जोडायचं सांगितलेलं आहे, एक एक पार्ट तुम्हाला मी जोडून दाखवलेला आहे, दुसरा पण ह्याच पद्धतीने जोडायचा. संपूर्ण इथे बघा अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जोडून झालेला आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच मनापासून म्हणजे खूप 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 धन्यवाद. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये.